नमस्कार, मी कपिल प्लॅनेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझ्यासोबत शर्मिष्ठा आणि तेजसजी, दोघांचं खूप खूप स्वागत. निमित्त आहे एक हॉरर मालिका, एक अशी मालिका की जसे प्रयोग छोट्या पडद्यावर म्हणा किंवा मराठीतच खूप कमी केले जातात. तर जेव्हा काजळ माया ह्या मालिकेची संकल्पना तुमच्याकडे निर्माती म्हणून आली, तुमची रिॲक्शन काय होती? कारण प्रेक्षक बघतील का, रिस्पॉन्स कसा मिळेल, एकूणच हा सगळा प्रवास कसा सुरू? खरं तर म्हणजे बघायला गेलं तर असं झालं की आतापर्यंत ज्या ज्या काही मालिका आमच्या वाट्याला आल्या त्या सगळ्याचे जॉनर वेगवेगळे हो. होते आणि हाही एक वेगळा जॉनर होता आणि मालिकांमध्ये असा वेगळा एक जॉनर आमच्या पदरामध्ये पडला. मी जसं मगाशी म्हणाले तसं. सो वी आर व्हेरी लकी की असं काहीतरी परत आम्हाला दाखवायचंय आणि ते मालिकांमधनं दाखवायचंय, कारण मालिका ही वर्षोनवर्ष चालू हो. ठेवायची हो. असते. रोज काहीतरी त्यात स्पाइस मिळायला पाहिजे, रोज ती कंटाळवाणी नाही झाली पाहिजे. आणि या मालिकामध्ये आम्ही असं म्हणतो की काय म्हणतात त्याला, हॉरर, थ्रिलर, सस्पेन्स सगळं. सगळं सगळं आणि सगळं सगळ्यात महत्वाचं येस ऑफकोर्स फॅमिली, कुटुंबाची पण गोष्ट आहे, एक लव्ह स्टोरी आहे ही. तर अशा पद्धतीची ही लव्ह स्टोरी वेगळ्या पद्धतीने आम्ही हा जॉनर लोकांसमोर आणतो. त्यामुळे वी आर व्हेरी एक्साइटेड. म्हणजे त्यावेळेला पण एक्साइटमेंट आमची खूपच, अरे बापरे असं काहीतरी मिळते का असं झालं. पण आणि आत्ताही आम्ही करतानाही ते आम्हाला आजूबाजूला मजा यायला लागली आहे. म्हणजे एखादा फिल्म 2-2.5 तासात आपण फिरवून ठेवतो. बरोबर. वेब सिरीज 8 किंवा मॅक्स 10 एपिसोड. डेली सोप म्हटलं म्हणजे 6 महिने, वर्षभर ते एपिसोड डेली सुरू असताना प्रेक्षकांना तो थरार बांधून ठेवणं खूप आव्हानात्मक आहे. तर तुमच्या टीमला पण ते खूप मोठं चॅलेंज असेल जेव्हा असा विषय आपण आणतो म्हटल्यावर. ऑफकोर्स आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा 6 महिने नाही, मिनिमम 1 वर्ष तरी सिरियल चालली पाहिजे. तर त्यामुळे तो एक रंग राहिला पाहिजे 1 वर्ष. त्याच्याने बेसिकली चॅनललाही आणि एक प्रोड्युसरलाही तो फायदा हो. असतो. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं मूवी हा एक मूवी किंवा वेब सिरीज ह्या असा जॉनर आहे की जो विचार केला जातो, बनवला जातो, प्रेझेंट केला जातो, संपतो. पण सिरियल ही बघायला गेले तर एक कन्सिस्टन्सी हवी. हो. हो. कन्सिस्टन्सी सगळ्याच बाबतीत. आणि ही पूर्णतः एक सायकल आहे. ह्याच्या मागे दिसताना एक सिरियल 23 मिनिटाची 24 मिनिटाची सिरियल दिसते, पण त्याच्या मागे एका वेळेला 70 लोकांची मेहनत असते. एका वेळेला सेटवरती 65 ते 70 लोक काम करत असतात. चॅनलची वेगळी लोक असतात, पोस्ट प्रोडक्शनची वेगळी लोक असतात. आणि ही सगळी डोकी एकत्र आणून तो चॅनलची एक आयडिया किंवा लेखकाची जे एक काय म्हणतात तो ड्रीम आहे, ते एका पडद्यावरती आणणं हे खूप कठीण काम आहे. आणि आता तर बघायला गेलं तर तुम्ही आधी एकेकाळी आपण 5 दिवस सिरियल बघायचो, हो. 6 दिवस बघायचो आठवड्यातून. आता तर 7 7 दिवस आहे. दिवस आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की आपली जी क्रू मेंबर्स असतात त्यांना कधी दिवाळीची सुट्टी नाही, कधी गणपतीला, कोकणातल्या लोकांना गणपतीला जायला मिळत नाही. म्हणजे मी असं एक्झाम्पल दिलं की कोकणात गणपती आणि कोकणातला माणूस नाही गेला, हे म्हणजे वेगळंच दृश्य. पण त्यावेळेलाही बऱ्याचशी लोक कोकणात जात नाहीत, कारण की इथे एपिसोड सबमिट करायचा असतो. तर त्यामुळे बेसिकली ती बांधणं, डेली बेसिसवरती बांधणं आणि आता लोकांना काय आवडतंय हे समजून घेऊन त्यांच्या ताटात ते गोष्ट आणून सर्व करणं ही खरंच खूप कठीण गोष्ट आहे. आणि तुम्हा दोघांना खरं तर छोटा पडदा खूप चांगला कळला असं मला वाटतं. कारण तुम्ही एका साच्यातनी अडकलायत. म्हणजे 2 महिन्यापूर्वी तुमची एक मालिका आली, ती कम्प्लीट ॲक्शन थ्रिलर, ऍक्शन जासूस थ्रिलर. टाईप, ही हॉरर. तर निर्माता म्हणून असे वेगवेगळे प्रयोग करणं खूप गरजेचं आहे. टिपिकल त्या मालिका करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करणं हे पण खूप मोठं धाडस असतं. प्रेक्षक स्वीकारतील नाही स्वीकारतील हा पुढचा भाग, पण एक निर्माता म्हणून तुम्ही दोघं जे धाडस करता ते कौतुकास्पद आहे. त्याबद्दल दोघांसाठी हा प्रश्न. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी असं म्हणेन की स्वामींची कृपा आहे आमच्यावर की वेगवेगळ्या धाटणीचे आणि वेगवेगळ्या जॉनरचे शोज आम्हाला मिळत आहेत करायला. आणि वी आर व्हेरी ब्लेस्ड. आणि मी म्हणेन की ते करताना जी टीम, जसं मी मगाशी म्हणाले, ती जी आम्हाला सपोर्ट करते हो. ना, ती सगळी सपोर्ट केल्यामुळे आम्ही तो आमचा हा परीक्षेचा पेपर पास करतोय आणि नवीन विषयाचा पेपर आमच्या हातात येतो. तर अशा पद्धतीने चाललंय सगळं. त्याच्यात आता बेसिकली खरं सांगायला गेलं तर आम्ही खरंच हे शोधात नाही गेलो की आम्हाला काहीतरी वेगळा जॉनर हवा, वेगळा जॉनर हवा. पण खरंच म्हणजे बाप्पाची कृपा, स्वामींची कृपा असल्यामुळे आमच्या पदरात असे जॉनर पडलेले आहेत. आणि असं झालेलं आहे की आजपर्यंत तरी जे जे जॉनर केलेले आहेत ते सगळेच सक्सेसफुल झालेले आहेत. तर हे खूप वेगळ्या प्रकारचं जॉनर आहे, ज्याच्यामध्ये
रात्रीचे शूट्स भरपूर चालू हो. आहेत आणि मेकअप भरपूर आहे, म्हणजे खूप वेगळ्या प्रकारचं मेकअप आहे. म्हणजे 3 महिने लुक्स वरती काम चालू हो. होतं. ते लुक्स वरती, प्रत्येकीचे आणि ते looks दिसते वरती. मेहनत प्रत्येकाचे लुक जबरदस्त, Absolutely, विशेषतः absolutely. प्रियाताई काय कमबॅक आहे. खरंच खरंच म्हणजे ते झालंय. इव्हन पर्णिकाचा तुम्ही जो मेकअप हो बघितला, हो तो कुठेही ओव्हर, म्हणजे एका चेटकिणीला दाखवायला खूप ओव्हर काहीतरी केलं जातं. तसं बघायला गेलं तर तो खूप सटल गोष्टी वापरल्यात, पण दिसताना ते हॉरिफाईंग वाटतं आहे. तर त्यामुळे हे आम्हालाही करायचं होतं, चॅनलचंही तेच डिमांड होती की खूप मेकअप नको, इकडनं काय कट केलाय किंवा काही काय, एक सटल गोष्टी पण दिसताना ते खूप वेगळं दिसलं पाहिजे. कारण आणि की ते decent डेली शोपला मेकअप आर्टिस्ट जे आहे, मेकअप डिझाईन करतात, त्यांना आम्ही शोवर संतोष संतोष गिलबिले गिलबिले म्हणून आहे, जे बेसिकली फक्त मूवीज करतात. आमच्या मैत्री खातीर, आमच्या जे काही रिलेशन आहे त्याच्या खातीर त्या माणसांनी त्यांच्या सगळ्या शेड्यूल मधनं वेळ काढून आम्हाला इकडे वेळ दिला. खरंच थँक्स टू संतोष गिलबिले आम्ही त्यासाठी. रात्री 3-3 वाजेपर्यंत मी आणि संतोष फक्त आम्ही आपले लुक वर चाललंय आमचं काहीतरी असं. त्यामुळे ही ते सगळे वर्किंग ज्यावेळेला खूप झालेलं आहे त्याच्यावरती. जेव्हा कौतुक होतं त्यावेळेला असं वाटतं की अरे वा चला एक स्टेप तर पार केली आम्ही. त्यामुळे तसं तुमचा प्रश्न होता, येस, आम्हाला देवाच्या त्याने जेव्हापासून प्रोडक्शन हाऊस सुरू केलंय, वेगवेगळे जॉनर्स मिळालेत. आम्हाला असं वाटतं वी हॅव बीन अप टू सर्टन लिमिट, वी हॅव बीन सक्सेसफुल. आता जे तुम्ही किंवा प्रेक्षक हे सगळे सांगू शकतील किती सक्सेसफुल आहे. आता हा एक ट्राय करतोय, बघू कितपर्यंत सक्सेसफुल सर म्हटलं शेवटचा प्रश्न, सगळ्यात कठीण पेपर कोणता आहे, निर्मिती का दोन्ही मी म्हणेन की एक माझा श्वास आहे, तर दुसरं माझं उपजीविकेचं साधन. अभिनय माझा श्वास आहे, तो मी घेतलं नाही तर मी मरून जाईल. आणि उपजीविकेचं साधन म्हणजे आपण म्हणू की डेली रुटीन साठीचं पोटपाणी हे आहे, ते मी असं म्हणेन की निर्मिती आहे. तेही नाही मिळालं तर त्याही शिवाय मी मरून जाईल. तटस्थ उत्तर दिलंय. मी अजून एक वेगळा वर्ड देईन निर्मितीला. हिच्यासाठी निर्मिती इज इक्वल टू ड्रीम. हो. म्हणजे ही जेव्हापासून या इंडस्ट्रीत आली तेव्हापासून तिला प्रोड्युसर व्हायचं होतं आणि काही वर्षांपूर्वी तो आम्हाला चान्स मिळाला. आणि मी सांगेन की मधुगंधा कुलकर्णी हिच्यामुळे आम्हाला हा चान्स मिळाला निर्माता तिने व्हायचा. विश्वास टाकला आणि पहिली मालिका ती माझी मी लिहीन तुझी. आणि शी इज अ फॅन्टॅस्टिक रायटर. आणि तिच्या फिल्म्स आपण आतापर्यंत बघितल्या तिच्या आणि परेश मुकाशी यांच्या. त्यांच्या फिल्म्सला सुद्धा मी प्रोडक्शनला कामं केलेली आहेत आतापर्यंत, की तू करण्यासाठी म्हणजे शिकण्यासाठी सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत त्या अजून इम्प्लिमेंट कशा करून बघायच्या या सगळ्यासाठी. तर डेफिनेटली जर तिने तो आधार त्यावेळेला हात दिला नसता तर आज मी काय त्याच्याच आम्ही निर्माते म्हणून. थँक्स टू मधुगंधा. पण येस, तुम्ही म्हणायला गेलात तर शर्मिष्ठासाठी प्रोड्युसर इज इक्वल टू ड्रीम होतं आणि आज ते ड्रीम ती जगते आहे. पण दुसऱ्या साईडला तिचा श्वास कुठेतरी वर खाली होतोय, कारण की आता 1 वर्ष होत होईल ती कुठेही स्क्रीनवरती आलेली नाहीये. पुढची मालिका आता त्यांना घेऊन. लवकरच. चलो, थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला दोघांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला